ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 33व्या सामन्यात ए ग्रुप मधील टीम इंडिया विरुद्ध कॅनडा आमने सामने असणार आहे। दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे। टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये धडक मारली आहे, तर कॅनडा सुपर 8च्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे। मात्र टीम इंडियाला कॅनडा विरुद्ध मात करून विजयी चौकार लगावण्याची संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला कॅनडा या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नात असणार आहे। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज नेपाळने दक्षिण आफ्रिकेचा जवळपास पराभव केला होता। मात्र शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेने चांगला मारा करत अवघ्या 1 धावेने विजय मिळवला। नेपाळने दक्षिण आफ्रिकेला 115 धावात रोखलं होतं। त्यानंतर नेपाळने 14 षटकात 2 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली, पण त्यानंतर त्यांची घसरण झाली आणि त्यांनी अवघ्या 5 धावात 4 विकेट्स गमावल्या। मात्र अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना गुलशन धावबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 1 धावेने विजय मिळवला। जर्मनीने युरो 2024 फुटबॉल स्पर्धेमध्ये विजयी सुरुवात केली आहे। जर्मनीने स्कॉटलंडचा अक्षरशः धुव्वा उडवला असून जर्मनीने स्कॉटलंडला 5-1 अशा फरकाने पराभूत केले आहे। एका प्रकारे जर्मनीने इतर संघांना इशाराच दिलाय। जमाल मुसियाला, निकलस फुलग्रग आणि टोनी क्रूस यांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला। मात्र फ्लोरियन वीज याने पहिल्या 10 मिनिटातच गोल करून आघाडी मिळवून दिली। फर्स्ट हाफ होण्याआधीच जमाल मुसियाला आणि काई व्हॅवर्स यांनी एक गोल केला होता आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच स्कॉटलंड पिछाडीवर राहिला। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप ए मधील युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला। मात्र दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले। त्याचबरोबर युएसए आपल्या पहिल्याच T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करत इतिहास रचला। युएसए 5 गुणांसह सुपर 8 मध्ये दाखल झाली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचे आव्हान ग्रुप स्टेज मध्ये संपुष्टात आले आहे। पाकिस्तानने आता जरी आयर्लंड विरुद्धचा सामना जिंकला तरी ते सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकणार नाही। 2020 विश्वचषकात संघर्ष करत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला अखेर विजयाचे खाते उघडण्यात यश आलंय। नवख्या युगांडा विरुद्ध मोठा विजय मिळवून किवी संघाने 2 गुण मिळवले। मात्र त्यांच्या क गटातून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर 8 मध्ये जागा मिळवली आहे, त्यामुळे या सामना म्हणजे केवळ औपचारिकता होती। मात्र या सामन्यात युगांडाला अवघ्या 40 धावात गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने 5-2 षटकात 1 बाद 41 धावा करून विजय स्वीकारला आणि युगांडाने दिलेल्या 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सहज विजय मिळवला। केन विल्यम्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला। मात्र स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदी याच्यावर ICCने कारवाई केली। साऊदीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आला, त्यामुळे खेळाडूंसाठी ICC आचारसंहितेचा लेव्हल 1 गुन्हा मोडला। दरम्यान त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हा प्रकार घडला। खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचाऱ्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल साऊदी दोषी आढळला। युरोपमध्ये आपल्या खेळाचा दबदबा राखणाऱ्या क्रोएशिया आणि स्पेन या 2 संघात यंदाच्या युरो स्पर्धेतील आज पहिली लढत होणार आहे। लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली इलास्को डॉलिच यांनी क्रोएशिया संघात पुन्हा एकदा अनुभवाला संधी दिली आहे, तर स्पेनने यावेळेस युवा खेळाडूंवर विश्वास दाखवलाय। मात्र दोन्ही संघ यापूर्वीच्या अखेरच्या 4 स्पर्धेत एकमेकांसमोर आले असून अखेरच्या 2020 मध्ये स्पर्धेत बाद फेरीत स्पेनने अतिरिक्त वेळेत क्रोएशियाला 5-3 असे पराभूत केले होते। क्रोएशियाचा कर्णधार मॉड्रिच 38 वर्षांचा असून तो 5व्यांदा या स्पर्धेत खेळतोय। भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवत मॉडर्न पॅन्टेथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली। ही स्पर्धा झेंगझोऊ चीन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती। मात्र या स्पर्धेत 52 देशातील खेळाडू सहभागी झाले होते आणि ही स्पर्धा लहान वयोगट, कनिष्ठ, वरिष्ठ, मास्टर्स अशा एकूण 12 वयोगटात घेण्यात आली। त्यामध्ये वैयक्तिक, सांघिक आणि रिले प्रकारात स्पर्धांचा समावेश होता। मॉडर्न पॅन्टेथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे भारताच्या 22 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि यामध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार येथील खेळाडूंची सहभाग होता।